स्ट्राइक वर आपण पाहतोय डावखुरा फलंदाज विशाल तर नॉन स्ट्राइक वर तेजस पाटील, गोलंदाजीवर आपण पाहतोय रोहित घरत, स्वतः कर्णधार. पहिला चेंडू अवांतर चेंडूची घोषणा होत आहे. संघाचा श्री गणेशा यावेळी अवांतर धावसंख्या होतोय. बिनबाद एक अशी धावसंख्या, अजूनपर्यंत कोणत्याही चेंडूचे फेके न होतात. एक धावसंख्या धावफलकावर लगावली जाते पिरकोनच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा आपल्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू, यावेळेस चेंडू सीमारेषेकडे येताना आपण पाहतोय आणि चेंडू होणार सीमारेषा पार लगावला जातो. या सामन्याचा पहिलाच चौकार. वैयक्तिक आकारात चौकाराने खातं खोललं जातो यावेळेस विशांच्या माध्यमातून. आणि धाव संख्या आपण पाहतो एका चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 5. 3 षटकांचा सामना असेल. याच प्रकारची फलंदाजीची आवश्यकता असेल पिरकोन संघासाठी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू, यावेळेस विकेटचा प्रॉब्लेम होतोय. कमबॅक केला जातोय. विशाल गावंड बॅक टू पॅव्हिलियन. बॅक टू पहिल्या विकेटचा फॉलोअप होतोय. पहिला मोठा आदरा असेल पिरकोन संघाला. विशाल गावंड बॅक टू पॅव्हिलियन. वैयक्तिक 4 धावसंख्येवर तर सांघिक 5 धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ संपतोय. एक बाद 5 अशी धावसंख्या पिरकोनच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकावर 1 डाऊन साठी येतोय आदेश मोकल. पुढचा चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. प्रयत्न अयशस्वी ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूचा निर्बाळा होतोय. 3 चेंडू संपले जातात. एक बाद 5 अशी धावसंख्या आपल्या षटकातील. पुन्हा एकदा चौथा चेंडू, रोहित तो आदेश. यावेळेस बॅटची एज असेल आणि चेंडू नक्कीच जातोय सीमारेषेकडे. चौकारासाठी लगाला जातोय या सामन्याचा दुसरा कार. शेजारीन बाई तुमचा टीव्ही, शेजारीन बाई तुमचा टीव्ही. माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या. अहो बाबूला मध्ये घ्या भले गोट्या बाहेर. चौकार लगावला जातोय. 4 धावसंख्येने धावसंख्येचा धावफलक वधारला जातोय. 9 धावसंख्या. पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा चेंडू सीमारेषेकडे येताना पाहतोय. सीमारेषा पार होतोय. पुन्हा एकदा लगावला जातोय. युवा अध्यक्ष प्रवीण कासे ब्रँडेड चौकार. संख्या 1 बाद 13. शेवटचा चेंडू या षटकातील. 13 धावसंख्या, 3 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये. 1 चौकार लगावता विशाल्यानं. त्यानंतर यावेळेस बॅक टू बॅक चौकार लगावले जातात आदेशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू 13 धावसंख्या खर्च केला. यावेळेस एखादा निर्धाव चेंडू फेकावा लागेल रोहित याला.
पाहायचंय शेवटच्या निवड कशावर सुरुवात होणार कॅप आणि मात्र पुन्हा एकदा चेंडूची मात्र सीमारेषा पार होतोय. षटकाराचं स्वागत केलं जातो. या पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू गोड केला जातोय चौकाराने. नंतर 17 धावसंख्या चौकारांची हॅट्रिक लगावली जातो. चला स्पीडअप करायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या बॅक टू बॅक 3 चौकारांची हॅट्रिक लागवली होती. आदेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी राहिली. आदेशच्या माध्यमातून तब्बल 4 चेंडू खेळून करतोय आणि 3 चौकार लागवले होतात. 17 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र धाकटी संघाला कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 17 धावसंख्या खर्च केला स्वतः करणारा रोहित यांना या षटकामध्ये कमी धावसंख्या खर्च करावा लागतील. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक अंकेश पाटील गोलंदाजीवर. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अंकेशाची. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक पाहायचं आजच्या दिवसात. या पहिल्या रजनीमध्ये कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार असणार, टॉप 4 मध्ये कोण जाणार. पहिला चेंडू अंकेश स्ट्राइक वर तेजस पाटील. आता मात्र स्ट्राइक मध्ये तेजस याला पाहायचंय. तेजस वैयक्तिक अकाउंट वर कितशा धावा जमा करणार. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. लगा तो आगाज नाही तो बर्बाद. स्विचित मात्र यावेळेस अयशस्वी ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. अंकेश मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडूचा निर्वाळा होतोय. एक षटक एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1/17 तिरकोणच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिला सांगे दुसरं षटक अंकेश याचा दुसरा चेंडू. यावेळेस जेल खाली क्षेत्ररक्षक असेल जेल पकडला जातोय. तेजस पाटील स्वतः कर्णधार सरसेनापती बॅक टू पॅव्हिलियन. कवर चांगल्या प्रकारचं कमबॅक म्हणावं लागेल. अंकेशच्या माध्यमात 2 चेंडू फेकले जातात. एक विकेटचा फॉलोअप. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर यावेळेस तेजस पाटील स्वतः कर्णधार सरसेनापती बॅक टू पॅव्हिलियन. तिसरा चेंडू स्ट्राइक वर रुपेश मात्रे नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर इन ॲट 4th नंबर. पुढचा चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू निर्धाव जातोय. काय कमालीची गोलंदाजी करतोय गोलंदाज अंकेश पाटील. 3 चेंडू फेकले जातात. 3 चेंडू मध्ये 2 निर्धाव आणि 1 विकेटचं फॉलोअप. म्हणजे आतापर्यंत कोणतीही धावसंख्या खर्ची न करता 1 विकेटचं फॉलोअप. अप्रतिम गोलंदाजी. चौथा चेंडू
यावेळेस चेंडू पॉइंटच्या दिशेने जाताना आपण पाहतोय चेंडूला फील्ड केला जातो. एका धावसंख्येनं वाढते धावसंख्या 18. 2 बाद 18 अशी धावसंख्या. या षटकातील 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला जातोय. एक धावसंख्या खर्च करून एक विकेटचा फॉलोअप. या षटकातील 2 चेंडूचा निर्वाळा बाकी असेल, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपल्या कोर्टातील 5वा चेंडू अंकेश स्ट्राइक वर चौकाराचे हॅट्रिक लगावलेला फलंदाज आदेश. यावेळेस पुन्हा एकदा जेल पकडला जाणार की काय पाहायचंय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न यशस्वी ठरला आणि बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येनं वाढती धावसंख्या 2 दशकामध्ये पोहोचली जातोय. 2 बाद 20. या षटकातील शेवटचा चेंडू अंकेश याचा स्ट्राइक वर पुन्हा एकदा 14 धावसंकलन केल्यात असलेला आदेश. सेमीफायनलचा सामना असेल, टॉप 4 जाण्यासाठी याचा सामना असेल. पाहिजे कोणता संघ जाणार. शेवटचा चेंडू या षटकातील काऊकरकडे मिडॉनकडे चेंडूला फील्ड केला जातो. एक धावसंख्या, एका धावानं वाढती धावसंख्या 21 धावसंख्या. चांगल्या प्रकारचं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावसंख्या खर्च केल्या होत्या रोहित यानं, परंतु या षटकामध्ये फक्त 4 धावसंख्या खर्च करतोय. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. अंकेश याची पहिल्या सामन्यामध्ये 4 धावसंख्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 4 धावसंख्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 4 धावसंख्या. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत या गोलंदाजीसाठी. अंकेश पाटील अप्रतिम गोलंदाजीचा नजरानं पण पाहतोय आजच्या पहिल्या रजनीमध्ये अंकेशच्या माध्यमातून. म्हणजे विचार केला तर आतापर्यंत अंकेशनं 3 षटक फेकले जातात, 12 धावसंख्या खर्च केल्या जातोय आणि 4 विकेट. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजीचा नजरानं आपण पाहतोय अंकेशच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचंय. शेवटचं षटक एक हाणामारीचं षटक, स्लॉक षटक ज्याला म्हटलं जातं, ते शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज सूरज घरत वैयक्तिक पहिलं सांगित. तिसरं षटक 21 धावसंख्या धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राइक वर असेल आदेश. नॉन स्ट्राइक वर रुपेश म्हात्रे. गोलंदाजीवर सूरज घरत. पाहिजे सूरज या षटकामध्ये कितपशा धावा जमा खर्ची करणार, कितपर्यंत रोखून जाणार. पहिला चेंडू आदेशच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेकडे जाताना आपण पाहतोय सीमारेषा पार होतोय. चेंडू जाणार आउट ऑफ द पार. इट्स अ मायटी हिट, बिग हिट, 6. गोलंदाज प्रसाद गावंड
चांगल्या प्रकारची फलंदाजी आदेशच्या माध्यमातून 8 चेंडूमध्ये 21 धावसंख्या, त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार. नवीन फलंदाज प्रसाद गावड. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केला जातो. विकेटचा फॉलोअप. आपल्या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस गोलंदाज सूरज घरत. स्ट्राईकवर प्रसाद गावड. तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर निर्धाव म्हणजे विकेटचं फॉलोअप आणि तिसरा चेंडू निर्धाव. चौथा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूचा निर्वाळा होतोय. धावसंख्या स्थिरावलीच जातोय. 3 बाद 27. जणू काय आदेश बाद झाल्यानंतर थोडस दडपणाखाली बॅकफुटवर जाताना आपण पाहतोय, कारण बॅक टू बॅक प्रसाद यावेळेस निर्धाव चेंडूची फेकी करतोय, खेळी करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूरज, तो प्रसाद. यावेळेस चेंडू कावकरकडे जातोय, तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होतोय. एका धाव समाधान. या एका धावनं वाढते धावसंख्या 28. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर विकेटचा फॉलोअप, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर ही एकेरी. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील. पाहायचंय कितपत धावा जमा करणार शेवटच्या चेंडूमध्ये. रुपेश स्ट्राईकवर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसला, तो चेंडू निर्धाव जातोय. काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त मला वाटतं 1 धावसंख्या खर्ची केल्यात आणि विकेटचा फॉलोअप. 3 षटकामध्ये 28 धावसंख्या जमा केल्यात आणि 29 धावांसह एका माफक आव्हान. डॉक्टर सांगा पुढं. मोठी जुई या गावाला नाईट क्रिकेटचे भरविले सामने. 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 आयोजन केलंय प्रवीण घासे युवा अध्यक्षाने. आयोजन केलंय प्रवीण घासे युवा अध्यक्षाने. क्रिकेटचे सामने बघायला लोक येते हर्षाने. क्रिकेटचे सामने बघायला लोक येते हर्षाने. लोक येते हर्षाने. मोठी जुई या गावाला नाईट क्रिकेटचे भरविले सामने. मोठी जुई या गावाला नाईट क्रिकेटचे भरविले सामने. चला इकडे एक चावी सापडली आहे. ज्या कोणाची चावी असेल त्याने घेऊन जायचे. स्मॉल की आहे, कदाचित बाईकची असावी. AR कंपनीच्या त्याच्यावरती लोगो आहे. सिंगल चावी आहे. चला सापडली आहे. या अगोदर ज्या गोष्टीची कुजबूज लागली होती ती चावी सापडली आहे. या मॅच मध्ये दमदार बॉलिंग पाहायला मिळाली. एका बाजूला चांगलं षटक फेकण्यामध्ये जो निष्णांत आहे तो गोलंदाज आपण रोहित घरतला पाहिला, असफल ठरला. ज्याच्या ओव्हरमध्ये 17 धावसंख्या आल्या आणि नंतरच्या गोलंदाजानं जी काय कमाल केली आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 11 धावसंख्या खर्च केल्या होत्या, जिथून 29 धावसंख्या बॅलन्स राहिल्या होत्या. तीही मॅच त्या तिन्ही गोलंदाजांनी यशस्वीरित्या जिंकवली. आणि त्यानंतर या मॅच मध्ये सुद्धा आपण रोहित घरतला 17 धावसंख्या खर्च झाल्या. त्यानंतर पुढच्या 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त धावसंख्या झाल्या. अंकिशनं दिल्या 4 आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या अवघ्या 7 धावसंख्या. टोटल धावसंख्या आपण पाहिल्या तर 28 झाल्यात आणि 29 करायच्या आहेत.
अप्रतिम कार्य झालं. म्हणजे ज्या धारदार गोलंदाजीकडे आपण लक्ष देतो रोहित घरत मागात ठरला, पण तो शेवटच्या 2 गोलंदाजांनी मात्र किमिया साधली आहे. तर फार मोठं स्वप्न घेऊन ही 2 टीम आता मात्र ट्रॉफीकडे वाटचाल करणारा हा महत्वाचा सामना आणि त्या मॅच मध्ये जिंकणं हे उद्दिष्ट समोर ठेवून ही मॅच खेळताना पाहायला मिळतील. 29 कराच्या 3 षटकांचा हा सामना आहे. प्रति षटकामागे आपण पाहिला तर 9.33 चा स्किंग हून अधिक धावसंख्या म्हणजे 2 षटकामध्ये जरी 10 आल्या आणि एका षटकामध्ये जरी 9 धावसंख्या आल्या तरी ही मॅच फिनिश होऊ शकते. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये एखादा मोठा बिग हिट जरी आला, 5 बॉल जर सर्व्हायव्हल जरी क्रिकेट केला, स्ट्राईक रोटेशन तरीही चालेल. परंतु मॅचला करूया सुरुवात. पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज मोकळ. पहिलाच बॉल गुड लाईन स्पॉट वरून हलकासा स्विंग करतोय. सिंगल लाईन आहे वाईड साठी आणि त्या अतिरिक्त मिळालेल्या मुभेमध्ये ही गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाच्या दूर शरीरापासून बॉल टाकण्यात आलाय. जो स्टँडिंग पोझिशनला आहे त्याचं पदतलीत ते पाहायला मिळत नाहीये. फुटवर्क नसल्या कारणानं हा बॉल बॅट मध्ये येण्यामध्ये थोडा उशीर होतोय आणि त्यानंतर बॉल पहिला निर्धाव जातोय. चांगला बॉल सूरज मोकल. दुसरा बॉल स्लॉट मध्ये होता आणि जसा आला वारेच्या वेगानं त्याला तितक्या दमदार दिमागानं खिचून काढलाय. बॉल सीमा पार. या इनिंगला केली आहे षटकारानं सुरुवात. ओळख आहे. सातत्यानं व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तितकाच मोठा ठसा उमटवणारा हा खेळाडू तितका काही सोप्या पद्धतीने खेळणारा नाहीये. त्यामुळे त्याच्या बॅट मधून दुसऱ्या बॉल वरती आपण रिदम पकडला आणि त्या बॉलला पाठवला लॉंग ऑन सीमारेषापास. षटकारानं सुरुवात केली आहे दुसऱ्या बॉल वरती. सूरजचा हा बॉल थोडा हाफ पिच होता, शॉर्ट पिच बॉल, त्याला ऑन साइडला पुल करायचा होता. इथून मात्र थोडा बॅलन्स निसटला त्याचा आणि शॉर्ट सिलेक्शनच्या वेळी त्याचं थोडंफार आपण फुटवर्क पाहिलं आणि तो थोडा मात्र डिसमिस पाहायला मिळाला. तिथं मात्र थोडाफार फंबल झाला आणि त्यामुळेच या बॉल वरती मात्र धावसंख्या उमटताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे धावसंख्या स्थिर स्तब्ध बिनबाद 6. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर सूरज मोकल चौथा बॉल. हा बॉल ऑफ वॉली होता, त्याला कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक होते, त्याने फील्ड केलाय आणि हा निर्धाव चेंडू. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉल निर्धाव गेले. 1 बॉल सिक्सर पाहायला मिळाला. म्हणजे दोन्ही बाजूनी जर आपण म्हटलं तर आस्किंग रन रेट जो काय रिक्वायर्ड रन रेट आहे त्यानुसारच आतापर्यंत दोघांचा खेळ चाललाय. बॅट्समन आणि बॉलर. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय सीमारेषेकडे वाटचाल करतोय आणि पाहता पाहता बॉलानं शर्यत जिंकली आहे. बॉलनं दिशा गाठली आहे, सीमा रेषा ओलांडली आहे. हा येतोय या षटकातील षटकारानंतर हा चौकार. आणि त्यानंतर प्रत्येक धावेसाठी प्रत्येक बॉल साठी तुम्हाला संघर्ष करावा लागतोय आणि तो संघर्ष इथे मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल सूरजचा हा बॉल ऑन साइडला घुटना टेकून खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र पहिली सफलता मिळतीये या षटकात. षटकारी मिळाला पाहायला, चौकारी पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला फलंदाज कॅच आउट स्वरूपात बाद होताना तोही पाहायला मिळाला. मिळतो पहिला झटका. धाववरती पहिला गडीगार.
पहिली विकेट मिळाली आहे. सामना बरोबर बॅलन्स मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने क्रिकेट हा समांतर पाहायला मिळतोय. एका बाजूने पॅशनेट फटके पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूने अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण फील्ड रेस्ट्रिक्शन परफेक्ट आहे, त्यामुळे षटकारी पाहायला मिळाला, चुकीच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर वेगळ्या बॉलवरती एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली. म्हणजे या षटकात सर्व काही घडताना आपण पाहिलं. 3 बॉल डॉट सुद्धा पाहिले. अशा नाना तऱ्हेनं विविधतेने नटलेलं पहिलं षटक संपलंय, जिथे 1-10 अशी सध्याची स्थिती टीम जय भवानी शिवशक्ती धाकटेजू या टीमची पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूने अजूनही 19 धावसंख्या बॅलन्स आहेत. 12 बॉल 19 ची गरज. रुपेश म्हात्रे हा नवीन गोलंदाज. उलटॉस बॉल ऑन साइडला खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज 1 धावसंख्या घेण्याच्या नादामध्ये दोघांमध्ये तालमेल चुकलाय, कॉलिंग चुकलाय, त्यामुळे फ्लाइंग स्लिप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि हलकीशी कट देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नाहीये. कुठली धावसंख्या आली नाहीये. पहिल्या बॉल वरती कुठली धावसंख्या नाहीये. म्हणजे आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ संपलाय. स्ट्राइक वरती बॅट्समन आपण पाहतोय रोहित शशिकांत घरत. हाही फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक एक झाली, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची शक्यता, परंतु नाहीये. सहजरित्या एखादीशी हलकीशी चूक आणि हलकीशा चुकीनं निर्माण झालेली वेल आणि ती वेल साधली आहे. या 2 फलंदाजांना अलगदरित्या 2 धावसंख्या कंप्लीट केल्या जातात. रणसंख्या पाहायला मिळतात आतापर्यंत 12. 10 बॉल 17 ची गरज. हा बॉल खोदून काढलाय, खोलवर गतीचा बॉल आणि त्या बॉल वरती ही सिंगल पाहायला मिळते. प्रयत्न फार महत्वाचे चालू आहेत. एका बाजूला आपण फलंदाजांना पाहतो, दुसऱ्या बाजूला गोलंदाजांना पाहतोय. सध्याच्या घडीला आपण फलंदाजांना पाहिलं तर सामना जवळ जवळ नेण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे प्रत्येक बॉल वरती धावसंख्या येणं तितकंच महत्वाचं आहे जितकं शेवटच्या ओव्हर मध्ये प्रेशर कमी होणारं क्रिकेट पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजा सुद्धा तेच काम आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बॅलन्स ठेवून या मॅच मध्ये इंटर करण्याचा प्रयत्न असेल. रुपेश म्हात्रे 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 3 धावसंख्या दिल्यात. स्ट्राइक रोटेशन नंतर हा दमदार फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय लॉंग ऑन ला. आणखीन एक सफलता, महत्वाची विकेट सामन्यातून बाहेर. खर तर हा हिरवा रंग राजेशजी भोईर यांचा आवडता आणि त्यांनी चॉईस केलेली हिरव्या रंगाची संपूर्ण आज सर्वत्र मॅचिंग कॉम्बिनेशन पाहायला मिळाला. पिच वरती आपण ग्रीन पट्टा पाहिला, नंतर स्टम्प्स पाहिले, सभोवतालचा आपण पट्टा अनुभवला, तोही नजरेत सहजतेने पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर संपूर्ण बॅनरची सजावट अप्रतिम. स्टेजवरचं समोरचा खेळ आणि स्टेजच्या पाठचा खेळ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. 9 बॉल 8 बॉल 16 ची गरज आहे. मॅचने थोडा टर्न घेतला, मॅच मध्ये आणखीन रंगत वाढली आहे. ज्याप्रमाणे मॅच मध्ये एक बॉल नंतर खेळावरती काय परिणाम होतो, आकडे जे काही बदलतात ना ते आता मात्र रंग द्यायला लागलेत. आणि इथून मात्र डोक्यावरती फार मोठं संक्रमण तयार झालंय. अगदी प्रश्नचिन्ह गिरट्या घालत असतील. 8 बॉल 16 ची गरज. रुपेश म्हात्रे, हा बॉल चांगला आहे, पण बॉल आणि बॅटचा संगम तितकाच आणखीन चांगला. बॉल मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, बॉल चाललाय आउट ऑफ ग्राउंड. आला ना तो चार्ज होऊन आलाय आणि चार्ज झाल्यानंतर त्यांनी गोलंदाजाला चार्ज केलाय, सिक्सर लगावलाय.
या सिक्सरनं धावसंख्या अधिकतम वाढली आहे आणि धावसंख्या पाहायला मिळतात धावफलकावरती 2 बाद 19. एक षटक 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 बाद 19 सध्याची स्थिती आहे आणि गरज आहे 7 बॉल 10 ची गरज. ज्या प्रकारे शेवटच्या बॉल वरती पहिल्या षटकामध्ये विकेट आली त्याच प्रकारे या बॉल वरती आता मात्र गोलंदाजांना किमी साधावी लागणार आहे. कारण शेवटच्या बॉल वरती एखादा निर्धाव बॉल एखादी विकेट ही फार महत्वाची आहे आणि बॅट्समनला या बॉल वरती एखादा फटका मॅच मध्ये 80% इन. स्लोवर बोट फिरवली होती फलंदाज वंचित राहिले या बॉल पासून. अनाधिकाने जर फटका लागला असता तर मात्र एज नक्की उडाली असती. तर फलंदाज त्या स्लो मोशन मध्ये फसले गेले होते. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. जिथे 29 चा पाठलाग आहे आणि करणारी टीम वागेश्वर 11 पिरकोन ही टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूने फील्ड करणारी टीम दक्षिण पाहायला मिळते. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 6 बॉल 10 चा थरार. आपण पाहतात स्पर्धा युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 मधील हा थरार पाहायला मिळतोय. 6 बॉल 10 ची गरज. चला स्पीड अप करायचं शेवटचं षटक शिल्लक आहे. सुदर्शन सर या वर्षाच्या संपूर्ण कॅलेंडर इयर मधील हे पहिलं कॅलेंडर इयर असेल की ज्यामध्ये सर्वाधिक नाईट टुर्नामेंट पाहायला मिळाल्या रायगड जिल्ह्यात आणि त्याहून अधिक उरण तालुक्यात. संपूर्ण उरण नगरी अगदी रोषणाईनं नटली अक्षरशः या क्रिकेटच्या खेळामध्ये. का न प्रेमात पडावं या खेळासाठी आणि त्याहून अधिक मोठीजुईच्या मैदानावरती ही 4थी रजनी स्पर्धा आहे. कदाचित आचारसंहिता लागली नाही तर आणखीन 2 टुर्नामेंट्स या मैदानावरती पाहायला मिळतील यात काय तीळ मात्र शंका नाहीये. मॅच 6 बॉल 10 6 चेंडू मध्ये 10 ची गरज आहे. तिथं स्ट्राईक वरती 2 फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला रोहित शशिकांत घरत आणि दुसऱ्या बाजूला दीपेश घरत. हे दोन्ही महत्वाचे फलंदाज आहेत. या दोघांकडे ती धमक आहे. अशा प्रकारच्या मॅचेस या दोन्ही फलंदाजांना कित्येकदा आपल्या टीम साठी जिंकवल्या. या जोडीकडे सर्व काही आहे. ती संयमाने खेळतात. एकाचं कॉन्ट्रीब्युशन दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्यात ते हुशार आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारच्या सामन्यामध्ये सहा बॉल 10 ची गरज. ट्रॉफीकडे वाटचाल करणारी एक एक क्षण एक एक बॉल फार महत्वाचा. ऑन स्ट्राइक रोहित शशिकांत घरत. नवीन गोलंदाज आपला पाहायला मिळतोय प्रसाद गावंड. त्याची ही वेगळी अनोखी शैली आहे परंतु त्या शैलीवरती स्लॉट मध्ये बॉल होता त्याला लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र कॅच आउटच्या स्वरूपात रोहित शशिकांत घरत होणार. कॅच आउट. फायटिंग क्रिकेट पाहायला मिळते. अटॅकिंग शॉट्स पाहायला मिळतात आणि त्या क्षणाला एखादी विकेट येणं ही फार महत्वाची असते. कारण ज्याप्रमाणे अटॅकिंग क्रिकेट चालू असतो त्यानंतर विरोधात्मक गोलंदाजी करणारी जी टीम असते त्यांच्याकडे बेनिफिट असतो. तो तशा प्रकारची तल्लग्न बुद्धी चालवून त्या सामन्यामध्ये तशा प्रकारचे खेळाडूंना अडथळा निर्माण करणारे जल बॉल फेकले तर मात्र या मॅच मध्ये ती शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक पाहायला मिळेल. 5 बॉल 10 ची गरज. 5 बॉल 10 ची गरज. थोडंफार थंडीचा वातावरण जास्त आहे त्यामुळे वातावरण थोडं टाईट झालं त्यामुळे हा फटका सीमारेषा पार नाही झाला. बॉल मिडल झाला होता तो सीमारेषा पारही झाला पाहिजे असं फलंदाजाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतोय परंतु वातावरण थोडाफार स्लो झाला. ही निसर्ग आहे आणि आज बहुतांश जास्त वेळ झालाय सुदर्शन सर या मॅचला. 4 बॉल 10 ची गरज. फटका ही चांगला आहे सापडलाय की काय. हो यस आणखीन एक विकेट. वन्स मोर ये दिल मांगी मोर.
ऑन हॅट्रिक प्रसाद गावंड. लगातार 2 बॉल वरती एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन वरती झेल पकडलेत आणि त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती ऑन हॅट्रिक. हॅट्रिक होईल का? आजच्या रजनीतील पहिली हॅट्रिक नोंद केली जाईल का? प्रसाद गावंड ऑन हॅट्रिक. ऑल लोअर फुल टॉस संधी आहे. सांघिक हॅट्रिक केली आहे. 3 बॉल निर्धाव झालेत. व्हाट अ मोमेंट, व्हाट अ क्रुशियल मोमेंट इन दिस मॅच. अप्रतिम मॅच पाहायला मिळते. मॅच अजूनही संपली नाहीये. मिळालाय 5वा धक्का. गडी होणार रनआउट. मॅच मध्ये शेवटच्या मोमेंटला ही मॅच येऊन थांबली आहे. क्षण आणि एखादी मिस, एखादा बॉल, एखादा शॉट सिलेक्शन चुकीचा ठरला ना तर शेवटच्या क्षणाला चुकीच्या बॉल वरती तुम्हाला प्रतिकार करावा लागेल. 3 बॉल 10 ची गरज. हा बॉल झाला मिडल ऑफ द बॅट. इथं स्वीट साऊंड लॉंग ऑन ला बॉल चाललाय आउट ऑफ द ग्राउंड. मॅच अजूनही संपली नाहीये. 2 बॉल 4 ची गरज. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिला दीपेशने एक सिक्सर ठोकला होता आणि नंतर निर्धाव आणि या बॉल वरती एक सिक्सर पाहायला मिळतोय. 3 बॉल वरती 12 पर्यंत खेळतोय आतापर्यंत. 400च्या स्ट्राईक न बॅटिंग चालू आहे दीपेश गरजची आणि मॅच बॅलन्स आहे 2 बॉल 4. पिरकोन की दागटेजुई की पिरकोन या 2 टीम मधील शेवटचे 2 बॉल. हे बॉल सांगणार निर्णय कोणाचा लागणार. कुठली टीम सॅटरडे नाईट फायनल टॉप 4 चे सामने खेळणार. 4 लखलखत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे आणि त्यानंतर बेस्ट बॅट्समन साठी बायसायकल, बेस्ट बॉलर साठी बायसायकल, त्यानंतर बेस्ट फिल्डर साठी आपण शूज पाहतोय पुमा या कंपनीचे. 2 बॉल 4 ची गरज. प्रसाद गावंड हा बॉल हिट केलाय. लॉंग ऑफला चाललाय. बॉल ओनर सीमा रिषपर. टीम दागटेजुई विजयाचा जल्लोष. Yeah.